हाय, मी अपेक्षा. तर आज आहे ना आम्हाला सगळ्या देवांना आहे ना नैवेद्य ठेवायचे होते, तर त्याच्यासाठी मी स्वयंपाक बनवत होते. माझं आवरलं होतं. मग मी ना साड्यांना फॉल लावले. तोपर्यंत मम्मी ना तिचं आवरत होती आणि आम्हाला आहे ना आता जायचं होतं मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन. तर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि सगळ्या देवांना आहे ना नैवेद्य ठेवले. मस्त दर्शन घेतलं आणि मंगळवार होता त्याच्यामुळे ना नैवेद्य पण ठेवले. आणि इकडे ना आम्हाला चिवमाऊ पण भेटल्या त्या मंदिरामध्ये. मस्त त्यांच्यासोबत गप्पा केल्या थोड्याशा. आणि दादूला आणि मांजरीचं पिल्लू दिसलं त्याच्यामुळे त्यांनी त्याला नैवेद्य दिलं होतं खायला. आणि घरी आल्यावरती लगेच कस्टमर आले होते. आणि इकडे ना माझं चालू आहे आता साड्यांना हात शिलाई करायची. आणि घरी ना आजी बाबा पण आले होते, म्हणजे मम्मीचे मम्मी पप्पा. त्याच्यानंतर मी ब्लाऊज शिवत होते. मम्मीचाच ब्लाऊज होता. मला ना साडीवरती रील्स काढायचे होते, त्याच्यामुळे मी ब्लाऊज शिवला. आणि मम्मीने इकडे कस्टमरचा ब्लाऊज शिवत होती. आणि मी ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला आहे. तर आहे ना मला खूप सारे कमेंट होते की तुम्ही किती पैसे कमावता. तर लिंक आहे बायोमध्ये आणि स्टोरीला पण आहे, तर नक्की बघा तो व्हिडिओ तुम्ही. आणि इकडे मेकअपसाठी पण कस्टमर आलेले होते, माझी फ्रेंडच आहे ती. तर तिला ना राधाचं लुक करायचा होता, कार्यक्रम होता. तर त्याच्यासाठी ना मी तिचा मस्त लुक केला आहे. आणि तुम्ही आजचा यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ आहे ना नक्की बघा. तर त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे, मी कितवीला जाते, शाळेत जाते की नाही. आणि राधाचं लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कृष्णाचा पण मेकअप करायचं ते पण आले होते. तर मी पण त्यांचा मस्त लुक करून दिला आणि त्यांना पण खूप जास्त आवडला होता. आणि सिम्पलच लुक होता त्यांचा. तर त्यांचा आवडता आम्हाला ना 9 वाजले होते. नंतर स्वयंपाक केला, मग आम्ही जेवण केलं.